आज नांदेड जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महारॅलीला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निघाले, त्या संदर्भामध्ये अधिकची माहिती काय? देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी तिरंगा रॅली होत आहे। त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मिळून ही तिरंगा रॅली संभाजीनगरला आयोजित केलेली आहे। या रॅलीकरता राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। त्याचबरोबर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आपले मंत्री अतुल सावेजी, असे बरेचसे मंत्री, पालकमंत्री, पंकजाताई मुंडे, विविध आमदार, खासदार सर्वजण आज त्या ठिकाणी एकवटणार आहेत आणि या तिरंगा रॅलीतून दाखवून देशभक्ती दाखवून द्यायचं काम हे भारतीय जनता पक्ष करणार आहे। तिरंगा रॅली ही परवा पुण्याला झाली, त्याच्या अगोदर मुंबईला झाली, आता संभाजीनगरला आहे। झाल्यानंतर ह्याच पद्धतीने ही रॅलीसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये नांदेडला होणार आहे। त्या ठिकाणी देशभक्तीपर भाषणं होतील, सर्वांची एकजूट दिसेल आणि हे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातली सर्वात मोठी रॅली, तिरंगा रॅली ही संभाजीनगरला होईल अशी आशा आहे। त्या रॅलीकरता आपल्या नांदेड जिल्ह्यातून जवळपास 600 ते 700 वाहनं म्हणजे 3,500-4 हजार लोक 300 किलोमीटर लांब चाललेले आहेत आणि त्या रॅलीकरता इथं अर्धापूरला आमचे मित्र किशोर भाऊ देशमुख यांनी व्यवस्था केली। त्याकरता आम्ही इथं आलेलो आहोत। अजून सर्वजण आम्ही इथून, काही लोक संभाजीनगर समृद्धी मार्गे गेलेत, काही लोक अंबेजोगाई मार्गे गेलेत, काही लोक वसमत मार्गे गेलेले आहेत। त्यामुळे सगळेजण शेवटी औरंगपुऱ्यामध्ये सगळे एकत्र भेटणार आहोत आणि तिथून रॅलीला सुरुवात होणार आहे। रॅलीमध्ये पदयात्रेद्वारे जवळपास 4 किलोमीटरचं अंतर आहे। त्या रॅलीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपले रवींद्रदादा चव्हाण, सर्व मंत्रिमंडळ हे पूर्ण वॉक करणार आहे। म्हणजे महात्मा फुले पुतळा औरंगपुरापासून ते क्रांती चौक शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली चालणार आहे आणि त्या रॅलीचा समारोप त्या ठिकाणी होणार आहे।